राम राम. मी गणेश कंठाळे. प्रभू रामाचं नाव घेतलं कारण अयोध्येत राम मंदिर झालं. सर्व राजकीय नेते खुश, तुम्ही खुश आणि मतदार म्हणून मी पण खुश. पण गेली अनेक वर्ष माझ्या विदर्भात दुष्काळ आहे. तो एकदा मिटला की मी तेवढाच खुश होणार जेवढं राम मंदिर झाल्यावर झालं होतं. पण तुम्हाला काय सांगू, आमच्या गावात रस्ते पण निवडणूक जवळ आल्यावर होतात. अडचणी सांगत बसलो तर मोठा डोंगर उभा राहील. आज हिंडत हिंडत आमच्या गावातील तलावावर गेलो. माझ्या समोर तो तलावाचा एक तुकडा होता. हो तुकडा. हा तलाव माझ्याशी बोलला. आता तुम्ही म्हणाल तलाव कसा बोलणार, पण आम्ही शेतकऱ्याचं पोर. झाडे, पाणी, पक्षी यांच्याशी आमची दाट मैत्री असते. तलाव म्हणाला, काय सांगू बाबा, ना माझं मतदान आहे ना माझ्याकडे भारताचा नागरिक असल्याचा कुठला पुरावा आहे. त्यामुळे राजकीय दुर्लक्ष आणि निसर्गाचा कोप माझ्यावर असतो आणि माझ्यावर जबाबदार असलेले सर्व मला दोष देतात. तुम्ही शेतकरी सुद्धा. इंग्रज सरकार बरं होतं, झाडे हिरवीगार होती. आता 77 वर्ष झाली. भारत स्वतंत्र होऊन पण सरकार उदासीन आणि शेतकरी हवालदिल. आता तुम्ही तरी सांगा मी काय करू. एवढंच सांगतो, झाडाची कत्तल करू नका, नाहीतर तो दिवस जवळ नाही जेव्हा तुम्ही पोटासाठी पाठीवर बिऱ्हाड घ्याल.